Hello everyone, this one is the first lecture from topic alcohols, phenols and ethers. Okay, now see, in the first part of this topic, there is a classification of alcohols, phenols and ethers and then nomenclature of alcohols, phenols and ethers. Okay, but we are going to start from the nomenclature of alcohols. या टॉपिक मध्ये तुम्ही जर तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये रेफर केलं किंवा एनसीआरटीच्या बुकमध्ये जर रेफर केलं तर सुरुवातीला क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स, क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स अँड क्लासिफिकेशन ऑफ इथर्स हा कन्सेप्ट त्यांनी प्रोव्हाइड केलाय अँड देन नॉमिनिक्लेचर त्यांनी स्टार्ट केलेला आहे. बट तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट समजावा त्यासाठी मी हा सिक्वेन्स थोडासा चेंज करतोय आणि मी सुरुवात करतोय पहा नॉमिनिक्लेचर ऑफ अल्कोहोल्स पासून. ओके, सो हा जो टॉपिक आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स त्यामध्ये आपण स्टार्ट कशापासून करतोय पहा फ्रॉम नॉमिनिक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. ओके, सो बेसिकली तुम्हाला आयडिया लक्षात आलेली आहे व्हॉट इज मीन बाय नॉमिनिक्लेचर. सो करस्पॉन्डिंग जे अल्कोहोल्सचे कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण कॉमन नेम सिस्टीम मध्ये किंवा आयुपीएसी नेम सिस्टीम मध्ये कशा प्रकारे त्यांचं नेम फॉर्म करणार आहे हे आपण याच्यामध्ये काय करणार आहे, स्टडी करणार आहे. आणि तसंही पहा अल्कोहोल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट केमिकल, बरोबर की नाही. अल्कोहोल हे खूप इम्पॉर्टंट केमिकल आहे आणि त्यामुळं अल्कोहोल्सला नावं ठेवता यायलाच हवी आहेत. कारण जर अल्कोहोल्सला नावं नाही ठेवता आली तर भविष्यामध्ये तुम्ही तुमची रिक्वायरमेंट कशा प्रकारे सॅटिस्फाय करणार, कशा प्रकारे फुलफिल करणार, तुम्ही कशी ऑर्डर करणार अल्कोहोल, बरोबर आहे की नाही. सो नॉमिनिक्लेचर ऑफ अल्कोहोल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके, सो इट इज अ पार्ट ऑफ जोक. ओके, सो नेक्स्ट वन इज, सो फर्स्ट नाउ सी आपण एक इथे क्वेश्चन डिस्कस करूया जो तुमच्या 11च्या सिलेबस वरती डिपेंड आहे. मग काय क्वेश्चन आहे पहा इथं. फर्स्ट क्वेश्चन, येस, व्हॉट इज द नेम अँड फॉर्म्युला of second member of homologous series of alcohol. Okay, what is the name and formula of second member of homologous series. आता पहा, आता ऍक्च्युली फर्स्ट मेंबर काय असते होमोलॉगस सिरीज मध्ये की ज्यामध्ये 1 कार्बन असतं, बरोबर. मग फर्स्ट मेंबर काय मिळणार पहा CH3OH. दिस वन इज द फर्स्ट मेंबर. पण इथं आपल्याला फर्स्ट मेंबर विचारलेला नाहीच आहे, सेकंड मेंबर विचारलाय, बरोबर आहे की नाही. मग सेकंड मेंबर काय मिळेल पहा CH3 CH2OH. So this one is the second member. So what is mean by homologous series? Homologous series म्हणजे काय? So series of hydrocarbon or series of alcohol. In this case, this one is the alcohol. Series of alcohol which is differ by CH2 group. बरोबर की नाही. हे पहा ROH हे तर फिक्स असणारच आहे. ROH मीन्स इट इज अ अल्कोहोल. मग या अल्कोहोलच्या सिरीजमध्ये फर्स्ट मेंबर कोणता असेल? फर्स्ट मेंबर असेल मिथिल अल्कोहोल विच कंटेन 1 कार्बन. अँड सेकंड मेंबर कोणता असेल पहा विच कंटेन 2 कार्बन. सो इट इज अ कॉमन नेम सिस्टीम. काय मिळेल पहा दिस वन इज द इथिल अल्कोहोल. दिस वन इज द कॉमन नेम. हे मिळालं कॉमन नेम इथिल अल्कोहोल. दिस वन इज द सेकंड मेंबर फ्रॉम होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. आणि या इथिल अल्कोहोलचं आयुपीएसी नेम काय मिळतं पहा इट इज अ इथेनॉल. सो इथेनॉल इज द आयुपीएसी नेम and ethyl alcohol it is the common name. Okay, this one is the general question. आणखी आपण nomenclature in detail discuss करणारच आहे. Now introduction. Now see, in case of alcohols what happens now see, hydroxyl group it is attached to saturated carbon. Okay, so this one is the saturated carbon. पहा कोणता saturated carbon आहे? Yes, this one is the saturated carbon. हा saturated carbon आहे. सो सॅच्युरेटेड मीन्स सिंगल बॉन्डेड मीन्स sp3 हायब्रिड, बरोबर आहे. हा जो सॅच्युरेटेड कार्बन आहे या सॅच्युरेटेड कार्बनला कोणता ग्रुप अटॅच झालेला असतो पहा हायड्रॉक्झिल ग्रुप. सो दिस वन इज द हायड्रॉक्झिल ग्रुप. हा पहा हा कोणता ग्रुप आहे? दिस वन इज द हायड्रॉक्झिल ग्रुप. ओके, नाउ सी हियर, in case of alcohols these are the organic compounds whose molecule contain hydroxyl group which is attached to saturated carbon. बरोबर आहे की नाही. हा जो सॅच्युरेटेड कार्बन आहे या सॅच्युरेटेड कार्बनला कोणता ग्रुप अटॅच होतोय पहा या सॅच्युरेटेड कार्बनला हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच होतोय. ओके, सो दिस वन इज द हायड्रॉक्झिल ग्रुप. ओके, हा हायड्रॉक्झिल ग्रुप आहे पहा अँड दिस वन इज द सॅच्युरेटेड कार्बन. ओके, नाउ आता हे फिनॉल्स अँड इथर्स हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणारच आहे. आता आपण फोकस करतोय कशावरती? वी आर ओनली फोकसिंग ऑन द अल्कोहोल्स.
दॅट इज नॉमिनिक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. रिमेंबर, फिनॉल्स अँड इथर्स आपण या लेक्चर्स मध्ये स्टडी करणारच नाहीये, त्यामुळे मी फिनॉल्स आणि इथर्स बद्दल काही डिस्कस करणार नाहीये. ओके, नाउ नॉमिनिक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. आता पहा, in case of nomenclature of alcohols we can use three systems. So first, it is a common name system or trivial name system. Then second, it is a carbinol system. Okay, and third, that is a IUPAC system. आता या सर्व सिस्टीम्स मध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट सिस्टीम कोणती आहे? IUPAC system is the important system. Okay, so आपण स्टार्ट करूया. फर्स्ट, common name or trivial name system. Now see, in case of common name or trivial name system, this alcohol ROH, it is simply named as, पहा कशा प्रकारे आपण नेम याला नॉमिनिक्लेचर करतोय. पहा, this R is a alkyl group. Okay, this R, it is a alkyl group, and this OH, it is a alcohol. So therefore it is a अल्किल अल्कोहोल. तुम्हाला नॉमिनिक्लेचर कसं मिळेल पहा, इट इज अ अल्किल अल्कोहोल. व्हेरी सिंपल, बरोबर की नाही? सो अल्कोहोल इन केस ऑफ कॉमन नेम सिस्टम इट इज कॉल्ड एज अ अल्किल अल्कोहोल. मग आता इथं जे अल्किल ग्रुप्स आहेत, हे अल्किल ग्रुप्स कोणते कोणते असू शकतात? बरोबर आहे, अल्किल ग्रुप पहा कोणते कोणते असू शकतात. आयदर इट मे बी मिथिल, आयदर इट मे बी इथिल, either it may be propyl, n-propyl, isopropyl, n-butyl, secondary butyl, tertiary butyl, etc. etc. बरोबर. मग आता हे अल्किल ग्रुप कसे आयडेंटिफाय करायचे, हे तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण पाहिलं होतं. पहा, वन्स अगेन मी पुन्हा रिपीट करतो. सेम स्लाइड आहे पहा, सेम स्लाइड. ओके, दिस वन इज द मिथेन. पहा, हा मिथेन आहे, CH4. सो वन हायड्रोजन इज रिमूव्ह अँड देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 टेक्स प्लेस, आणि मग इथं फॉर्म झाला CH3. बरोबर का? सो दिस वन इज अ मिथिल. पहा, हा काय मिळाला? मिथिल. देन फॉर एक्झाम्पल नाव सी, इथेन C2H6, या इथेन मधला वन हायड्रोजन मी रिमूव्ह केला, इथं काय मिळालं पहा तुम्हाला? CH3 सिंगल बॉन्ड CH2. ओके, सो दिस वन इज द इथिल. हा तुम्हाला मिळाला इथिल. ओके, सो in this way we can identify the name of alkyl group. So alkyl groups are named by replacing the suffix ane. त्या अल्केनचा जो सफिक्स आहे ane, इट इज रिप्लेस्ड बाय YL. बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल पहा, आपण हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण सेम स्लाइड आपण पाहिली होती. पहा, सो वन कार्बनचा अल्किल ग्रुप कोणता असेल? इट इज अ मिथिल. देन दिस वन इज इथिल. देन एन प्रोपिल. दिस वन इज आइसोप्रोपिल. दिस वन इज एन ब्यूटिल. दिस वन इज सेकंडरी ब्यूटिल. दिस वन इज आइसोब्यूटिल अँड दिस वन इज टर्शियरी ब्यूटिल. आता हे प्रिफिक्स केव्हा यूज करायचे? एन, आयसो, सेकंडरी, टर्शरी, हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. मी पुन्हा याच्यावरती वेळ घालवत नाहीये. ज्यांना कोणाला काही इश्यू असेल हे कसं आयडेंटिफाय करायचं अल्किल ग्रुप, त्यांनी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये जाऊन सेकंड लेक्चर स्टडी करा. पुन्हा एक वेळा सेकंड लेक्चर पाहून घ्या. ओके, आता पहा, हे अल्किल ग्रुप जर तुम्हाला आयडेंटिफाय करता आले तर नॉमिनिक्लेचर कसं करतो आपण? पहा, कॉमन नेम सिस्टम. बरोबर आहे की नाही? आय एम टॉकिंग अबाउट कॉमन नेम सिस्टीम. पहा, इथं मिथिल ग्रुप आहे, सो इट इज अ मिथिल अल्कोहोल. इथं इथिल ग्रुप आहे, सो इट इज अ इथिल अल्कोहोल. बरोबर आहे. इथं एन प्रोपिल ग्रुप आहे, पहा, सो इट इज अ प्रोपिल अल्कोहोल. हा आइसोप्रोपिल ग्रुप आहे, देअरफॉर इट इज अ आइसोप्रोपिल अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल मी इथं एक एक्झाम्पल डिस्कस करतो. पहा, येस, नाऊ सी, कॉमन नेम ऑफ द करस्पॉन्डिंग अल्कोहोल. आता या अल्कोहोलचं कॉमन नेम तुम्हाला काय मिळेल पहा. येस, चला सांगा मला कोणता ग्रुप आहे? येस, व्हेरी गुड. सो इट इज अ टर्शरी ब्युटिल ग्रुप. आणि मग हा OH म्हणजे तुम्हाला याचं कॉमन नेम काय मिळेल पहा. इट इज अ टर्शरी ब्युटिल ग्रुप. ओके, इट इज अ टर्शरी ब्युटिल ग्रुप. हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे. ओके, नाउ आता हे बेसिक डिस्कस केल्यानंतर, आपण कॉमन नेम सिस्टीम डिस्कस केल्यानंतर आता आपल्याला जायचंय कार्बिनॉल सिस्टीम कडे. ओके, आता पहा, कार्बिनॉल सिस्टीम जी आहे ना, ही काही कॉमनली यूज केली जात नाही. रेअर केसमध्ये कार्बिनॉल सिस्टीम यूज केली जाते. जस्ट सिलेबस मध्ये आहे म्हणून आपण डिस्कस करणार आहे. जास्त इम्पॉर्टन्स याला देण्याची आवश्यकता नाहीये. नाउ सी, इन केस ऑफ कार्बिनॉल सिस्टीम, अल्कोहोल्स आर कन्सिडर्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल. पहा, मिथिल अल्कोहोल कोणता असतो हे पहा.
दिस वन इज द मिथिल अल्कोहोल. ओके, इथं पहा हायड्रोजन, हायड्रोजन अँड हायड्रोजन, CH3OH, it is a methyl alcohol. Now in case of carbinol system, alcohols are considered as a derivatives of alcohol, that is a methyl alcohol and called as a carbinol. बरोबर. आणि मग याच्यामध्ये जे काही 3 हायड्रोजन्स आहेत, याच्यामध्ये जर समजा मी हायड्रोजन रिप्लेस केला अल्किल ग्रुपनं, समजा हा हायड्रोजन मी रिप्लेस केला अल्किल ग्रुपनं, जस्ट कोणताही असेल, मिथिल असेल, इथिल असेल, एनी. बरोबर. मग आता या केसमध्ये पहा, जो मिथिल अल्कोहोल मधला ओरिजिनल कार्बन होता ना, हा कार्बन कसा असणार आहे? इट इज अ कार्बिनॉल कार्बन. इट इज अ कार्बिनॉल कार्बन. बरोबर. आता इथं आपण हा जो नवीन ग्रुप अटॅच केला तो कोणता आहे? अल्किल ग्रुप. म्हणजे तुम्हाला काय मिळेल पहा, हा मिळेल तुम्हाला अल्किल कार्बिनॉल. हा मिळेल अल्किल कार्बिनॉल. ओके. नाव आता मी इथं चेंजेस करतो पहा, मी इथं अल्किलच्या ऐवजी यूज करतो मिथिल. येस, पहा मी कोणता यूज करतोय? मिथिल. ओके. सो हिअर इज CH3. तर काय मिळेल पहा, इथं मिळेल तुम्हाला मिथिल कार्बिनॉल. ओके. न मी पुन्हा चेंज करतो पहा, इथं जो मिथिल आहे त्याच्याऐवजी मी यूज करतो C2H5. पहा काय यूज करतोय? C2H5. बरोबर. मग आता इथं तुम्हाला काय मिळेल पहा, येस इट इज अ इथिल कार्बिनॉल. गॉट इट. कन्सेप्ट लक्षात येतोय का पहा, इन दिस वे. आता इथं मी थोडेसे चेंजेस करतो पहा, समजा मोर दॅन 1 अल्किल ग्रुप्स असतील. ओके, मोर दॅन 1 अल्किल ग्रुप असतील तर पहा, फॉर एक्झाम्पल मी इथे काय करतोय, हिअर इज मिथिल, अगेन हिअर इज मिथिल. बरोबर. नाउ सी हाऊ मेनी मिथिल ग्रुप्स आर देअर? 2 मिथिल ग्रुप्स आर देअर. मग तुम्ही इथे काय मेन्शन करणार? इट इज अ डायमिथिल. इट इज अ डायमिथिल कार्बिनॉल. हा काय आहे? डायमिथिल कार्बिनॉल. सपोज मी इथं जो हायड्रोजन आहे, वन मोर हायड्रोजन मी रिप्लेस करतो पहा बाय मिथिल ग्रुप. येस, समजा मी इथं हा मिथिल यूज केला तर काय मिळेल पहा तुम्हाला इथं? येस, पहा 3 मिथिल ग्रुप्स आहेत, म्हणजे डायच्या ऐवजी तुम्हाला प्रिफिक्स काय मिळेल? ट्राय. सो ट्राय मिथिल कार्बिनॉल. Am I right? It is a trimethyl carbinol. Now, one more interesting example. Okay, now this one is the last example. पाहता इथं, इथं मी लास्ट एक्झाम्पल, इथं मी काय करतो पहा, C2H3 च्या ऐवजी आता मी इथे यूज करतो C2H5. ओके. आता पहा इथं काय झालं पहा, डिफरंट अल्किल ग्रुप्स आहेत, हे मिथिल मिथिल सेम आहेत आणि हा इथिल कसा आहे? डिफरंट आहे. मग अशा केसमध्ये काय करणार तुम्ही? अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करणार. बरोबर आहे पहा, मिथिलचं फर्स्ट लेटर एम, इथं मिथिलचं फर्स्ट लेटर एम आणि इथिलचं फर्स्ट लेटर ई. अल्फाबेटिकली ई कम्स फर्स्ट, म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल पहा, वी हॅव द नॉमिनिक्लेचर इथिल मिथिल कार्बिनॉल. तुम्हाला इथं नॉमिनिक्लेचर काय मिळालं पहा, अल्फाबेटिकली ई कम्स फर्स्ट, सो देअरफॉर इथिल, देन सॉरी इथं 2 मिथिल ग्रुप आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं करेक्शन काय करावं लागेल पहा, येस इथं काय करावं लागेल? इथिल डाय मिथिल करावं लागेल, बरोबर आहे की नाही? सो इथिल, वन करेक्शन इज देअर, इथिल डाय मिथिल, कारण मिथिलचे 2 ग्रुप्स आहेत, इथिल डाय मिथिल कार्बिनॉल. ओके. सो दिस वन इज द कार्बिनॉल सिस्टीम. आता पहा, कार्बिनॉल सिस्टीम मध्ये इथं काही फारसे ऍप्लिकेशन्स नाहीयेत, जास्त करून ती यूज केली जात नाहीये, जस्ट सिलेबस मध्ये आहे म्हणून आपण ते पाहतोय. ओके, कोणती सिस्टीम आहे पहा, इट इज अ कार्बिनॉल सिस्टीम. ओके. नाउ नेक्स्ट, आता पहा इथं काय क्वेश्चन प्रोव्हाइड केलाय पहा, नेम टर्शरी ब्युटिल अल्कोहोल युझिंग कार्बिनॉल सिस्टीम. मग आपण आता डिस्कस केलं होतं, पुन्हा एक वेळा डिस्कस करूया पहा. येस, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हा पहा, दिस वन इज द टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. एम आय राईट? हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आणि मग कार्बिनॉल सिस्टीम प्रमाणे याचं नॉमिनिक्लेचर काय मिळेल पहा. पहा कोणता कार्बिनॉल कार्बन आहे? येस, दिस वन इज द कार्बिनॉल कार्बन. बरोबर, हा कार्बिनॉल कार्बन. आता पहा इथं याला किती मिथिल ग्रुप अटॅच आहेत पहा, 1 2 अँड 3. 3 मिथिल ग्रुप अटॅच आहेत म्हणजे काय? ट्रायमिथिल.
ओके, ट्रायमिथिल कार्बिनॉल. ओके, सो इट इज अ ट्रायमिथिल कार्बिनॉल. बरोबर आहे का पहा. Okay, so this one is the carbinol system. Now after carbinol system, we are going to start IUPAC nomenclature. ओके, IUPAC सिस्टीम. आता IUPAC सिस्टीम मध्ये पहा, हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहे. बट हे एक्झाम्पल्स डिस्कस करण्यापूर्वी आपण एक बेसिक स्टार्ट करू पहा. सो अल्कोहोल आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो? ROH. बरोबर आहे. आता पहा, कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण इथं काय यूज केलं होतं पहा. इन केस ऑफ कॉमन नेम सिस्टीम, अल्कोहोल साठी आपण यूज केला अल्किल अल्कोहोल. एम आय राईट? अल्किल अल्कोहोल. ओके, नाव आता IUPAC नॉमिनिक्लेचर सिस्टीम मध्ये इथं आपण काय करणार पहा. IUPAC. ओके, आता पहा, करस्पॉन्डिंग जो हायड्रोकार्बन आहे, या हायड्रोकार्बनचा जो काही अल्केन असेल, फॉर एक्झाम्पल 1 कार्बन असेल तर मिथेन, 2 कार्बन असेल तर इथेन, इन दिस वे. या अल्केनचा जो लास्ट ई आहे, दिस ई, इट इज रिप्लेस्ड बाय OL. हा कशाने रिप्लेस केला जातो? OL. म्हणजे IUPAC नॉमिनिक्लेचर सिस्टीम मध्ये तुम्हाला इथं काय मिळेल पहा? अल्कॅनॉल. येस, काय मिळेल? अल्कॅनॉल. फॉर एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया पहा. फॉर एक्झाम्पल CH3OH. बरोबर आहे. आता हा जो CH3OH आहे, इथं पहा, हा तुम्हाला इथं काय मिळेल? मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. दिस वन इज द कॉमन नेम. बरोबर आहे की नाही? आता IUPAC नेम कसं आयडेंटिफाय करणार आपण पहा. IUPAC. ओके, IUPAC. हाऊ मेनी कार्बन्स आर देअर? 1 कार्बन इज देअर. 1 कार्बनचा अल्केन कोणता असणार आहे? मिथेन. एम आय राईट? मिथेनचा लास्ट ई कशाने रिप्लेस करावं लागेल? OL. सो वेन वी रिप्लेस दिस बाय OL, बरोबर, काय मिळेल पहा? सो मिथॅनॉल. ओके, सो दिस वन इज द IUPAC नॉमिनिक्लेचर. आता आपण काय करूया? एक्झाम्पल स्टार्ट करूया. हा तुमच्या टेक्स्टबुक मधला हा टेबल आहे की ज्यामध्ये तुम्हाला या कंपाऊंडचे नॉमिनिक्लेचर फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट कंपाऊंड ऑलरेडी झाला. सेकंड कंपाऊंड मध्ये पहा, हाऊ मेनी कार्बन्स आर देअर? 1, 2. जोपर्यंत 2 कार्बन आहेत तोपर्यंत नंबरिंगची आवश्यकता नाहीये. पहा, 2 कार्बन. बरोबर, पाहता इथं CH3, CH2OH. ओके, आता पहा, CH3, CH2. आता कॉमन नेम सिस्टीम मध्ये पहा, तुम्हाला कॉमन नेम सिस्टीम मध्ये काय मिळेल? 2 कार्बनचा अल्किल ग्रुप मिळेल तुम्हाला इथिल. आणि OH साठी आपण कोणता सफिक्स यूज करतो? अल्कोहोल. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला इथं मिळेल इथिल अल्कोहोल. येते लक्षामध्ये? तुम्हाला काय मिळेल? इथिल अल्कोहोल. ओके, दिस वन इज द कॉमन नेम. आता IUPAC नेम कसं मिळेल पहा. IUPAC नेम, 2 कार्बनचा अल्केन पहा कोणता असतो? येस, इट इज अ इथेन. बरोबर. आता हा इथेनचा जो लास्ट ई आहे, हा लास्ट ई कशा नंबर रिप्लेस करायचा पहा. इन केस ऑफ अल्कोहोल, ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय OL. सो दिस वन इज द इथॅनॉल. बरोबर आहे की नाही? तुम्हाला इथं IUPAC नेम काय मिळेल? इथॅनॉल. ओके, नाउ आफ्टर दिस नेक्स्ट कंपाऊंड पहा. येस, इथं आपण काय करूया पहा, इथं एक्झाम्पल चेंज करूया. ओके, येस, पहा, नेक्स्ट एक्झाम्पल इथं आहे. ओके, दिस वन इज. ओके, मी इथं याच्यामध्येच मी थोडेसे चेंजेस करतो पहा. येस, ओके, पहा आता इथं काय मिळेल? CH3, CH2, CH2OH. ओके, आता इथं आपण अगोदर काय करूया? कॉमन नेम फाइंड आउट करूया. आता कॉमन नेम कसं मिळेल पहा. येस, कॉमन नेम किंवा त्याला आपण काय म्हणतोय? ट्रिवियल नेम. ओके, नाउ सी, 3 कार्बन atoms आर इन द लॉंग चेन और 3 कार्बन atoms आर इन द स्ट्रेट चेन. मग अशा केसमध्ये जेव्हा कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये किंवा लॉंग चेन मध्ये असतात तेव्हा आपण N हा प्रिफिक्स यूज करतो, स्मॉल n. बरोबर. आता 3 कार्बन्स आहेत म्हणजे इथं पहा PROPYL, प्रोपिल. बरोबर की नाही? N प्रोपिल.
एन प्रोपिल आणि OH आहे देअरफॉर सफिक्स काय मिळेल अल्कोहोल. सो इट इज अ एन प्रोपिल अल्कोहोल. हे मिळालं तुम्हाला कॉमन नेम. बरोबर. नाव IUPAC नेम. आता इथं IUPAC नेम मध्ये पहा, जेव्हा मोर दॅन 2 कार्बन असतील तेव्हा नंबरिंग प्रोव्हाइड करावं लागेल. आणि मग नंबरिंगचा रूल काय असतो, नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच फंक्शनल ग्रुप इज नियरर. मग इथं या केसमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे, तर OH हा फंक्शनल ग्रुप आहे. बरोबर. सो नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच OH group is nearer. OH group is nearer from the right terminal. Therefore, numbering starts from the right terminal. बरोबर. सो पहा, ज्या टर्मिनल पासून OH ग्रुप जवळ आहे त्या टर्मिनल पासून आपण काय करतोय, नंबरिंग स्टार्ट करतोय. येस. सो हाऊ मेनी कार्बन्स आर देअर, 3 कार्बन्स आर देअर. बरोबर. मग इथं पहा 3 कार्बन साठी इथं तुम्हाला कोणता अल्केन मिळेल, प्रोपेन. मग हा जो प्रोपेन आहे या प्रोपेनचा लास्ट ई आपण कशाने रिप्लेस करणार पहा, इट इज रिप्लेस्ड बाय, येस, इट इज रिप्लेस्ड बाय OL. बरोबर. आता इथं मध्ये मी स्पेस सोडलाय पहा, हा स्पेस मी कशासाठी सोडलाय, कारण इथं OH ग्रुप ज्या कार्बनला लिंक झालाय त्या कार्बनचा नंबर की ज्याला आपण म्हणतो लोकंट, तो इथं आपल्याला मेन्शन करायचा आहे. ओके. सो इन दिस एक्झाम्पल OH ग्रुप इट इज अटॅच टू फर्स्ट कार्बन अँड देअरफॉर वी हॅव टू राईट हिअर फर्स्ट. सो IUPAC नेम इज प्रोपेन 1 ऑल. तुम्हाला इथे काय मिळेल, IUPAC नेम प्रोपेन 1 ऑल. गेट इट. पहा तुम्हाला IUPAC नेम मिळालं प्रोपेन 1 ऑल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. हे पहा नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टार्ट करतोय. पहा कोणतं एक्झाम्पल आहे, येस. सो इथं जसं आहे तसं मी इथं राईट डाऊन करतो. पहा CH3 CH2 CH, येस, CH3 OH. हेच एक्झाम्पल तुम्ही असंही मेन्शन करू शकला असता. पहा CH3 CH2 CH CH3 OH. बोथ आर सेम, दोन्ही सेम आहेत, काही डिफरन्स नाही दोन्ही एक्झाम्पल मध्ये. पहा दोन्ही कशा आहेत, सेमच आहेत. ओके. मग पाहता इथं कॉमन नेम काय मिळेल, पहा कॉमन नेम काय मिळेल. पाहता इथं हा सेकंडरी कार्बन आहे. पहा कोणता कार्बन सेकंडरी आहे, कार्बन टू विच हायड्रॉक्सिल ग्रुप इट इज अटॅच, इट इज द सेकंडरी कार्बन. बरोबर आहे की नाही. सो देअरफॉर सेकंडरी, वाय इट इज सेकंडरी तुम्हाला माहिती आहे, हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ओके. सेकंडरी. आता पहा टोटल कार्बन किती आहेत, 4. सो सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, दिस वन इज द कॉमन नेम. हे झालं कॉमन नेम. ओके. नाउ IUPAC नेम. आता आपण स्टार्ट करूया IUPAC. ओके. पाहता IUPAC नेम मध्ये पुन्हा नंबरिंग प्रोव्हाइड करावं लागेल. नंबरिंगचा रूल काय मिळेल, नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम दॅट टर्मिनल फ्रॉम विच OH ग्रुप इज नियरर. बरोबर. मग आता इथं पहा OH ग्रुप इज नियरर फ्रॉम द राईट टर्मिनल. सो 1 2 3 अँड 4. बरोबर आहे. 4 कार्बनचा अल्केन तुम्हाला कोणता मिळेल, पहा येस, 4 कार्बनचा अल्केन मिळेल ब्युटेन. आता हा ब्युटेनचा जो लास्ट ई आहे, हा लास्ट ई ब्युटेनचा आपण कशाने रिप्लेस करतोय, ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय OL. ओके. आता ब्युटेनचा लास्ट ई OL ने जेव्हा आपण रिप्लेस केला त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, लोकंट प्रोव्हाइड करायचा आहे. सो व्हॉट इज बीन बाय लोकंट, ज्या कार्बनला OH ग्रुप लिंक झाला त्या कार्बनचा नंबर इथं आपल्याला मेन्शन करायचा आहे. पहा येस, कोणत्या कार्बनला OH ग्रुप लिंक झालाय, सेकंड कार्बनला. ओके. सो ब्युटेन डॅश 2 डॅश OL. कन्सेप्ट लक्षात येतो का, पहा ब्युटेन डॅश 2 डॅश OL. सो दिस वन इज द IUPAC नेम. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल. येस. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल कोणता आहे, दिस वन इज द नेक्स्ट एक्झाम्पल. येस. आपण इथंच आता पहा इथं आपण सॉल्व्ह करू शकतो 1 2 अँड 3. बरोबर आहे की नाही, 1 2 3. ओके. आता हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे. मग कॉमन नेम तुम्हाला काय मिळेल, येस, कॉमन नेम काय मिळेल, पहा कॉमन नेम मिळेल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. एम आय राईट. पहा मी स्ट्रक्चर पण ड्रॉ करतो. ओके. येस. अल्किल ग्रुप कोणता आहे, टर्शरी ब्युटिल आहे. देअरफॉर इट इज अ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल.
नाव इन केस ऑफ IUPAC नेम, आता इथं आपल्याला लॉंग चेन सिलेक्ट करावी लागेल. पहा लॉंग चेन मी या प्रकारे सिलेक्ट करतो 1 2 and 3. आता लॉंग चेन व्यतिरिक्त जो काही राहिला हा काय आहे, सबस्टिट्युएंट. हा मिथिल म्हणजे काय आहे, मिथिल इज अ सबस्टिट्युएंट. बरोबर. मग IUPAC नेम फाइंड आउट करत असताना आपण काय करतो पहा, इन केस ऑफ IUPAC सिस्टीम ड्युरिंग द नॉमिनिक्लेचर सबस्टिट्युएंट कम्स फर्स्ट. बरोबर आहे की नाही, सबस्टिट्युएंट हा अगोदर यायला हवा आहे. मग कोणता सबस्टिट्युएंट आहे, मिथिल. मिथिलचं फर्स्ट लेटर कोणतं आहे, एम. एम कॅपिटल. सो मिथिल. ओके. नाव पाहता मिथिल. आता हा जो मिथिल आहे हा कोणत्या कार्बनला अटॅच झाला, सेकंड कार्बनला. देअरफॉर 2' मिथिल. बरोबर. आता पहा 3 कार्बन आहेत. 3 कार्बनचा अल्केन कोणता आहे, प्रोपेन. बरोबर. प्रोपेनचा जो लास्ट ई आहे, हा लास्ट ई कशाने रिप्लेस करणार इथं आपण, येस, दिस लास्ट ई इज रिप्लेस्ड बाय OL बिकॉज OH इज द फंक्शनल, म्हणजे हा अल्कोहोल आहे. आता पहा लोखंडचा नंबर तुम्हाला इथं मेन्शन करावा लागेल. लोखंडचा नंबर याचा अर्थ काय, हा जो फंक्शनल ग्रुप आहे OH, बरोबर, हा OH कोणत्या कार्बनला अटॅच झालाय पहा, कोणत्या कार्बनला लिंक झालाय पहा, हा सेकंड कार्बनला लिंक झालाय. बरोबर की नाही. सो IUPAC नेम तुम्हाला काय मिळेल पहा, 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. एम आय राईट. तुम्हाला IUPAC नेम काय मिळालं, 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. ओके. तुम्हाला कॉमन नेम काय मिळालं, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. पहा आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल डिस्कस केले हे सेम टाईपचे होते. बरोबर आहे. आता मी काय करतो, थोडंसं टाईप चेंज करतो. पहा आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल पहा कोणता आहे. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज, ओके, नोसी. इथं पहा आता आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल्स पाहिले ना त्याच्यामध्ये पहा सिंगल OH ग्रुप होता, ओनली 1 OH ग्रुप इज देअर. बरोबर आहे. नाव इन दिस केस 2 OH ग्रुप्स आर देअर. हाऊ मेनी OH ग्रुप्स, 2 OH ग्रुप्स आर देअर. नाव आता याचं जर आपण कॉमन नेम फाइंड आउट करायचं ठरवलं, पहा कॉमन नेम, तर हे कॉमन नेम कसं मिळतं पहा, इट इज अ इथिलीन डायॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल असंही मेन्शन करतात. ओके. सो इट इज अ इथिलीन ग्लायकॉल. ओके. किंवा त्याला इथिलीन डायॉल असं पण म्हणतात, इथिलीन डायॉल. ओके. आता याचा IUPAC नेम आपण काय करूया, फाइंड आउट करूया. येस, IUPAC नेम. आता पहा हे थोडंसं इथं व्यवस्थित लक्ष द्या, महत्वाचा कन्सेप्ट आहे. मी नंबरिंग प्रोव्हाइड करतो पहा, 1 and 2. ओके. 1 and 2. मग पहा 2 कार्बनचा अल्केन कोणता असतो, येस 2 कार्बनचा अल्केन असतो इथेन. ओके. पहा जेव्हा सिंगल OH ग्रुप होतं तेव्हा आपण काय करायचो, E ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय OL. बरोबर आहे की नाही. किंवा इन केस ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल, मोनोहायड्रिक मीन्स अल्कोहोल विच कंटेन सिंगल OH ग्रुप, त्या केसमध्ये आपण काय करायचो, E ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय OL. बट वेन देर आर मोर दॅन 1 OH ग्रुप्स, जेव्हा OH ग्रुप एकापेक्षा जास्त असतील तेव्हा काय करावं लागतं पहा, E ऑफ अल्केन, ओके, E of the alkane is retained as it is. It is retained as it is. Okay, E of the alkane is retained as it is. किंवा as it is retained ठेवायचा किंवा as it is maintained ठेवायचा when OH groups are more than 1. ओके. मग आता इथं OH ग्रुप 2 आहेत आणि त्यामुळं अल्केनचा E ऍज इट इज रिटेन करावा लागेल. ओके. नाव डॅश पाहता OH ग्रुप कोणत्या कोणत्या कार्बनला लिंक झालेत पहा, फर्स्ट अँड सेकंड, देअरफॉर 1,2 डॅश. नाउ सी हाऊ मेनी OH ग्रुप्स आर देअर, 2 OH ग्रुप्स आर देअर, देअरफॉर डाय. ओके. अँड अल्कोहोल आहे देअरफॉर OL. सो इट इज अ इथेन 1,2-डायॉल. तुम्हाला इथे काय मिळालं IUPAC नेम, इट इज अ इथेन 1,2-डायॉल. बरोबर आहे का पहा, इट इज अ इथेन 1,2-डायॉल. ओके. दिस वन इज द IUPAC नेम फॉर करस्पॉन्डिंग कंपाऊंड.
नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता इथे कंटिन्यू करूया पहा. येस, इन केस ऑफ नेक्स्ट एक्झाम्पल पहा एक्झाम्पल कोणता आहे. येस, सो इथं पहा CH2OH, then CHOH, then CH2OH. Again, it is a polyhydric alcohol. So, what is meant by polyhydric alcohol? When OH groups are more than one, then it is a polyhydric alcohol. पाहता इथं कॉमन नेम सिस्टीम मध्ये पहा, याला ग्लिसरॉल असं पण म्हणतात. ग्लिसरॉल, ओके, किंवा याला प्रोपिलिन ग्लिसरॉल असं पण म्हणतात. प्रोपिलिन ग्लिसरॉल किंवा ओनली ग्लिसरॉल असंही म्हणतात. ओनली ग्लिसरॉल. नाउ IUPAC नेम. आता इथं आपण काय करूया, IUPAC नेम फाइंड आउट करूया. आता पहा, तुम्ही नंबरिंग लेफ्ट पासून स्टार्ट करा किंवा राईट पासून स्टार्ट करा, डझंट मॅटर. बरोबर आहे की नाही, सेमच आहे. सो 3 कार्बन, 3 कार्बनचा अल्केन कोणता असतो पहा, 3 कार्बनचा अल्केन असतो प्रोपेन. येस, प्रोपेनचा लास्ट ई रिप्लेस करणार का मेंटेन ठेवणार? मेंटेन ठेवणार. का मेंटेन ठेवणार? बिकॉज OH ग्रुप्स आर मोर दॅन 1. बरोबर आहे. नाव आता OH ग्रुप कोणत्या कोणत्या कार्बनला लिंक झालेत पहा, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, देन डॅश. ओके, आता इथं पहा 3 OH ग्रुप्स आर देअर, देअरफोर ट्राय, आणि अल्कोहोल आहे देअरफोर OL म्हणजे काय मिळाला, प्रोपेन 1 2 3 ट्रायल. येस, इथे लक्षामध्ये पहा, प्रोपेन 1 2 3 ट्रायल. ओके, नाउ लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस चार्ट. बरोबर की नाही, यातलं हे लास्ट एक्झाम्पल आहे पहा, काय मिळेल पाहता इथं, CH3 सिंगल बॉन्ड CH, yes, then double bond is there. Okay, just wait, okay, double bond, then CH single bond, CH2 single bond, OH. ओके, आता या केसमध्ये इथं आपल्याला काय करायचंय, IUPAC नेम फाइंड आउट करायचे. आता हा मॉलिक्यूल जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला पहा, तर इथं 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत पहा. हेर इज अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड हेर इज अ OH. एम आय राईट? सो दीज 2 फंक्शनल ग्रुप्स पाहता, हे कोणते कोणते फंक्शनल ग्रुप्स आहेत. OH, इट इज अ अल्कोहोल. ओके, अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इट इज अ अल्किन. मग या केसमध्ये तुम्हाला हे डिसाईड करावं लागतं की या दोघांच्या पैकी मेन फंक्शनल ग्रुप कोणता आहे. सो इन बिटवीन अल्किन अँड अल्कोहोल, अल्कोहोल हॅव्हिंग हायर प्रायोरिटी. अल्कोहोल इज द मेन फंक्शनल ग्रुप. अल्कोहोल इज द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. ओके, मग जेव्हा अल्किन आणि अल्कोहोल एकाच कंपाऊंड मध्ये असतील तेव्हा अल्कोहोल हा मेन फंक्शनल ग्रुप असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं इथं नंबरिंग प्रोव्हाइड करत असताना कार्बन कार्बन डबल बॉन्डला प्रेफर नाही करायचं. नंबरिंग प्रोव्हाइड करत असताना प्रायोरिटी तुम्ही कोणाला प्रोव्हाइड करणार? प्रायोरिटी OH ग्रुपला प्रोव्हाइड करणार, OH ग्रुपला, बिकॉज इट इज द मेन फंक्शनल ग्रुप ऍज कम्पेअर टू अल्किन. अँड देअरफॉर इन केस ऑफ नंबरिंग of the corresponding compound of the above compound, numbering must be started from that end from which OH group is nearer. आणि म्हणून या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, अशा कार्बन पासून नंबरिंग स्टार्ट करावं लागेल की ज्या कार्बन पासून OH ग्रुप कसा आहे, जवळ आहे. सो देअरफॉर नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच OH ग्रुप इज नियरर. सो 1 2 3 अँड 4. बरोबर. आता पहा 4 कार्बन साठी काय रूट असतं, 4 कार्बन साठी रूट असतं ब्यूट. बरोबर. देन पहा डबल बॉन्ड आहे म्हणजे इथे काय असणार, ENE. आता तुम्हाला इथे मेन्शन करायचे डबल बॉन्डची पोझिशन. डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन. यातला कोणता कार्बन मेन्शन करतो आपण, लोएस्ट कोणता आहे, सेकंड. सो ब्यूट डॅश 2 डॅश ENE हा झाला ब्युटीन. बरोबर की नाही. पण हा फक्त प्लेन ब्युटीन आहे का, तर नाहीये. ऍक्च्युली OH ग्रुप पण आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं इथं जो लास्ट E आहे, हा लास्ट E तुम्हाला काय करावं लागेल, रिप्लेस करावं लागेल. बरोबर. कशाने रिप्लेस करणार, OL, बिकॉज अल्कोहोल इज देअर.
बरोबर. आता हा जो OH ग्रुप आहे हा फर्स्ट कार्बनला लिंक झाला, देअरफॉर इथं मेन्शन करावं लागेल 1. काय मेन्शन करावं लागेल 1. सो देअरफॉर ब्यूट डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश OL. तुम्हाला IUPAC नेम पहा कशा प्रकारे मिळाला. ब्यूट 2 EN 1 OL. ओके, सो दिस वन इज द नॉमिनिक्लेचर, IUPAC नॉमिनिक्लेचर. हा इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे. पहा बरेच जण याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. डबल बॉन्डला हायर प्रायोरिटी द्यायची का कार्बन, ज्या कार्बनला OH ग्रुप लिंक झालाय त्याला हायर प्रायोरिटी द्यायची, हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. पहा ओके, हेच जर समजा हॅलोजन असता, हॅलोजनही डबल बॉन्ड असता. पहा याच समजा इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि हॅलोजन या दोघांच्या मध्ये जर कम्पेअर करायची वेळ आली असती तर डबल बॉन्डला हायर प्रायोरिटी असते. बरोबर. बट डबल बॉन्ड आणि अल्कोहोल मध्ये कम्पेअर करायची वेळ आली तर अल्कोहोलला हायर प्रायोरिटी असते. पहा डबल बॉन्ड अँड अल्कोहोल, बरोबर, याच्यामध्ये हायर प्रायोरिटी कोणाला? अल्कोहोलला. आणि डबल बॉन्ड आणि हॅलोजन मध्ये हायर प्रायोरिटी कोणाला? डबल बॉन्डला. ओके, नाव आता काही एक्झाम्पलची प्रॅक्टिस आपण करूया. काही टिपिकल एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता पहा, विद्यार्थी जनरली ज्या ठिकाणी कन्फ्यूज होतात, ज्या ठिकाणी सिली मिस्टेक्स करतात, असे एक्झाम्पल आता मी इथं प्रोव्हाइड करतो. पाहता इथं पहा, आता जनरली एखादा विद्यार्थी काय करेल? पहा OH ग्रुप राईट पासून जवळ आहे. सो 1 2 3 अँड 4 हा झाला सबस्ट्युएंट, बरोबर आहे की नाही? कोणता? इथिल. मग तो काय करेल? इथं थर्ड कार्बनला इथिल ग्रुप अटॅच आहे, देअरफॉर 3 इथिल, बरोबर. देन 4 कार्बनचा अल्केन कोणता असतो? ब्यूटेन. ब्यूटेनचा लास्ट येतो कशाने रिप्लेस करणार? OL न. आणि OH ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे? सेकंड. सो 3 इथिल ब्यूटेन टू ऑल. असं जनरली विद्यार्थी काय करतात? नॉमिनिक्लेचर फाइंड आउट करतात. बट इट इज अ रॉंग. लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. इट इज रॉंग, बरोबर. मग मग करेक्ट नंबरिंग कसं असेल? करेक्ट नॉमिनिक्लेचर कसं असेल? तर नंबरिंगचं पहा, तुम्हाला लॉंग चेन सिलेक्ट करताना काय करावं लागतं? अशा प्रकारे तुम्हाला लॉंग चेन सिलेक्ट करावी लागते की ज्या चेनमध्ये मॅक्सिमम कार्बन्स आहेत, बरोबर. मग पाहता इथं 1 2 3 आणि इथं C2H5 आहे ना, म्हणजे इथं काय असणार आहे? 4 अँड 5, बरोबर की नाही? म्हणजे ही झाली तुमची लॉंग चेन. आणि हा मिथिल हा काय झाला? मिथिल हा झाला सबस्टिट्युएंट, बरोबर आहे की नाही? मिथिल हा काय झाला? सबस्टिट्युएंट. आता मी नंबरिंग राईट पासूनच का स्टार्ट केली? तर नंबरिंगचा रूल काय असतो? नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच OH ग्रुप इज नियरर, बरोबर. मग पाहता हे एक्झाम्पल, आता इथं आपण जे फर्स्ट जे ट्रायल घेतला हा तर चुकीचा आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. मग करेक्ट कसं फाइंड आउट करणार? पाहता पहा, लॉंग चेन मध्ये 5 कार्बन आहेत, बरोबर. सो पेंटेन किंवा पेंटेनॉल हा झाला पॅरेंट कंपाऊंड. आता हा जो सबस्ट्युएंट आहे मिथिल, हा मिथिल अटॅच झालाय कोणत्या कार्बनला? थर्ड कार्बनला. सो देअरफॉर 3 मिथिल, मिथिलचं फर्स्ट लेटर M कॅपिटल, 3 मिथिल, देन डॅश. ऍक्च्युली इथं डॅशची आवश्यकता नाहीये. ओके, सो बाय मिस्टेक झालं पाहे. 3 मिथिल. नाव सी 5 कार्बन आहेत लॉंग चेन मध्ये, म्हणजे पॅरेंट अल्केन कोणता? पॅरेंट अल्केन पेंटेन. आणि पेंटेनचा लास्ट ई कशाने रिप्लेस करायचा? OL न, बरोबर. आता पहा OH ग्रुप कोणत्या कार्बनला लिंक झालाय? पहा सेकंड कार्बनला लिंक झाला. सो 3 मिथिल पेंटेन टू ऑल. ओके, IUPAC नेम काय मिळालं? पहा 3 मिथिल पेंटेन टू ऑल. दिस वन इज द करेक्ट. हे तुम्हाला करेक्ट मिळेल. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहा इथं इथं 2 OH ग्रुप आहेत. मग 2 OH ग्रुप आहेत. मग पहा नंबरिंग स्टार्ट करताना कशा प्रकारे नंबरिंग स्टार्ट करावं लागेल? नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच OH ग्रुप इज नियरर. सो पहा इथून नंबरिंग स्टार्ट करावं लागेल. 1 2 3 अँड 4. हा मिथिल हा काय झाला? सबस्ट्युएंट झाला. पहा इट इज अ सबस्ट्युएंट. मग IUPAC नेम प्रोव्हाइड करताना आपण काय करतो? पहा सबस्ट्युएंट कम्स फर्स्ट, बरोबर आहे की नाही? कोणता सबस्ट्युएंट आहे? मिथिल. कोणत्या कार्बनला अटॅच झाला? सेकंड. देअरफॉर 2 डॅश मिथिल, 2 डॅश मिथिल. ओके, आता पहा 4 कार्बनचा अल्केन कोणता असणार आहे? ब्यूटेन. ओके, आता मला सांगा ब्यूटेनचा लास्ट ई इथं मेंटेन करणार का रिप्लेस करणार? येस, काय करावं लागेल? मेंटेन करावं लागेल. त्याचं रिझन काय? बिकॉज 2 OH ग्रुप्स आर देअर. OH ग्रुप्स आर मोर दॅन 1.
त्यामुळे तो काय करावा लागेल, ऍज इट इज मेंटेन करावा लागेल. सो ब्युटेन पहा आता OH ग्रुप कोणत्या कोणत्या कार्बन लॅटेज झालेत, फर्स्ट कार्बन लॅटेज आहे ऍज वेल एज थर्ड कार्बन लॅटेज आहे. ओके पहा आता इथं OH ग्रुप किती आहेत पहा, 2 OH ग्रुप आहेत. मग 2 OH ग्रुप आहेत म्हणजे कोणता प्रिफिक्स यूज करणार, 2 साठी डाय, आणि OH आहे म्हणून काय OL, म्हणजे तुम्हाला इथं IUPAC नेम काय मिळालं पहा, 2 मिथिल ब्युटेन 1,3 डायॉल. आणि या एक्झाम्पल मध्ये पुन्हा मी तुम्हाला मेमोराईज करून देतो, आठवण करून देतो पहा, ई ऑफ द अल्केन इट इज रिटेन्ड, हा रिटेन केला. रिझन काय, बिकॉज OH ग्रुप्स आर मोर दॅन 1. सो दिस वन इज द बेसिक नॉमिनिक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. आणखी आपण काही हेवियर एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढं नॉमिनिक्लेचर वरती एक सेपरेट MCQ सेशन घेणार आहे, त्याच्यामध्ये आणखी आपण हेवियर एक्झाम्पलची काय करणार आहे, प्रॅक्टिस घेणार आहे. सो आपण आजच्या लेक्चरमध्ये काय कव्हर केलं पहा, नॉमिनिक्लेचर ऑफ अल्कोहोल्स हा कन्सेप्ट आपण काय केला, कव्हर केला.